नमस्कार. थोडक्यात महत्त्वाचे न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंनीच घेतला. उदय सामंत यांचा खळबळजनक गौप्यस्फोट. मराठीचा अभिमान फक्त भाषणापुरता, प्रत्यक्षात मात्र हिंदीची सक्ती, अशा शब्दांत राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी माजी मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. माशेलकर समितीच्या अहवालाचा हवाला देत सामंत यांनी ठाकरेंच्या मराठी प्रेमाचा बुरखा टराटरा फाडला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियुक्त केलेल्या माशेलकर समितीने शाळा आणि महाविद्यालयात हिंदी अनिवार्य करण्याची शिफारस केली होती. ठाकरेंनी हा अहवाल स्वीकारून मराठीवर अन्यायच केल्याचा दावा सामंत यांनी केला आहे. आम्ही सत्तेत आल्यावर हिंदीची सक्ती बाजूला सारून ती ऐच्छिक केली, मात्र विरोधकांनी खोटा प्रचार केला, असे सामंत म्हणाले. राज्यात मराठी उद्योजकांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत मबिया काळात 2 वर्षात फक्त 7,000 मराठी उद्योजक तयार केले. मात्र महायुतीच्या काळात 3.5 वर्षात राज्यात 62,000 मराठी उद्योजक तयार करण्यात आले, असे मंत्री सामंत म्हणाले. मागील 25 वर्षात मुंबईतून 40 लाख मराठी माणूस वसई, विरार, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ इथं गेला. या 40 लाख मराठी माणसांना पुन्हा मुंबईत आणण्याचे काम महायुती करणार आहे. मराठीचा मुद्दा काढायचा आणि जप अदानींचा करायचा, हेच उबाठाचे धोरण आहे. मुख्यमंत्र्यांच्या आईवडिलांबद्दल बोलणे हे मराठी संस्कार नाही, काँग्रेसच्या संगतीने त्यांना हा गुण लागला आहे, असेही सामंत यावेळी बोलताना म्हणाले. सामंत यांनी पुढे म्हटले की 16 जानेवारीला मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल आणि मुंबईत मराठी माणूस पुन्हा एकदा सन्मानाने उभा राहील. आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान की राजकीय खेळी. फडणवीसांचा राज ठाकरेंवर थेट प्रहार. मराठी माणसाच्या संघर्षाची हीच का किंमत. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शब्दांचे युद्ध पेटले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या एका विधानाने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. उत्तर भारतीयांना झोडपणे म्हणजे महाराष्ट्राचा विकास नाही, असा खोचक टोला लगावत फडणवीसांनी राज ठाकरेंच्या आजवरच्या संघर्षाला एका वाक्यात निकालात काढले आहे. या विधानाने केवळ मनसे सैनिकच नव्हे तर मराठी तितुका मिळवावा या भावनेने जगणाऱ्या सामान्य मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळले गेले आहे. राज ठाकरे यांनी गेली अनेक वर्षे भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी आणि परप्रांतीयांच्या अतिक्रमणाविरोधात आवाज उठवला आहे. रेल्वे भरती असो वा स्थानिक नोकऱ्यांमधील प्राधान्य, राज ठाकरेंनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी या लढाईला केवळ उत्तर भारतीयांना झोडपणे असे संबोधून या आंदोलनाचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. विकासाच्या गप्पा मारताना मराठी माणसाच्या हाताला काम मिळवून देणाऱ्या चळवळीला अशा प्रकारे तुच्छ लेखणे ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची पायमल्ली तर नाही ना, हेही बघणे महत्त्वाचे आहे. फडणवीसांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा तर सुरू झालीच आहे की आगामी निवडणुकांच्या तोंडावर उत्तर भारतीय मतपेढीला खुश करण्यासाठी हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा बळी तर दिला जात नाही ना. महाराष्ट्राचा विकास म्हणजे नेमके काय. जर मराठी तरुणाला नोकरीसाठी वणवण भटकावे लागत असेल आणि बाहेरून येणारे लोक इथल्या संसाधनांवर डल्ला मारत असतील तर त्याविरोधात उठलेला आवाज फडणवीसांना इतका विघातक का वाटतो आहे. फडणवीसांच्या या टोल्यामुळे भाजप आणि मनसे यांच्यातील दरी वाढण्याची शक्यता असून याचे पडसाद आगामी काळात रस्त्यावरही पाहायला मिळू शकतात. महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्राच्या विकासात मराठी माणसाचे स्थान कुठे आहे. उत्तर भारतीयांची मते मिळवण्यासाठी आपल्याच नेत्यांच्या भूमिकेला मारहाण ठरवणे कितपत योग्य आहे. विकासाच्या व्याख्येत मराठी अस्मिता हरवत तर चालली नाही ना, असा संतप्त सवाल आता प्रत्येक सामान्य महाराष्ट्रीयन विचारत आहे. आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. देवेंद्र फडणवीस स्वतःच्या हिमतीवर मुख्यमंत्री झालेच नाहीत. राज ठाकरेंचा घणाघाती प्रहार. राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मोदी सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस हे स्वतःच्या हिमतीवर मुख्यमंत्री झाले नाहीत, असे खळबळजनक विधान करत राज ठाकरेंनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तुलना थेट मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी केली. ते म्हणाले की
शिवराज सिंह चौहान हे स्वतःच्या हिमतीवर मुख्यमंत्री झाले आहेत, मात्र फडणवीसांच्या बाबतीत तसे नाही. शिवसेनेतील बंडाची आठवण करून देत ठाकरे म्हणाले की एक माणूस मुख्यमंत्री होता, त्यानंतर शिवसेना फोडली गेली आणि मग फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. फडणवीसांना डिवचताना ते पुढे म्हणाले की एखादा ठाम माणूस असता तर त्याने हे पद नाकारले असते, पण शेवटी बसलेला आणि बसवलेला माणूस यात फार मोठा फरक असतो. केवळ फडणवीसच नव्हे तर राज ठाकरेंनी आपला मोर्चा उद्योगपती गौतम अदानी आणि केंद्र सरकारकडेही वळवला. गौतम अदानी यांनी स्वतःहून देशातील एकही विमानतळ उभे केलेले नाही, त्यांनी दुसऱ्यांचे व्यवसाय खेचून स्वतःची वाढ केली आहे, असा खळबळजनक आरोप ठाकरेंनी केला. ज्या सिमेंट व्यवसायात अदानी कधीच नव्हते, तिथे ते आज 2 नंबरवर कसे पोहोचले, असा सवाल त्यांनी विचारला. टाटा आणि अंबानींनी स्वतःचे उद्योग कष्टाने उभे केले, पण अदानी 10 वर्षात इतके मोठे कसे झाले, असे विचारत त्यांनी यामागे मोदी सरकारचा मोठा हात असल्याचे सूचित केले. ही वाढ अशीच सुरू राहिली तर एक दिवस हा देश ठप्प होईल, असा इशाराही त्यांनी दिला. 2 दशकांनंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी आता भाजपवर थेट निशाणा साधला आहे. 29 पालिकांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार असून मतदारांचा कौल कोणाकडे जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आम्ही पूर्वी जो भाजप पाहत होतो तो आता उरला नाही आणि ही गोष्ट भाजपमधील लोकही मान्य करतात, असे सांगत राज ठाकरेंनी भाजपच्या सद्यस्थितीवर बोट ठेवले. आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.